अरे हा उद्या येणार होता, आजच कसा टाळला? माझं स्वतःचं घर आहे, कधी येईन कधी जाईन. ऐकू येतंय का? पाण्याचा अंडा भरून ठेव सांगितलं होतं. हा मग मी भरून ठेवला होता, पण काय झालं, तो आताच राहिला. इथे ठेवायचा फक्त विसरलो. जेवायचं नाही विसरलास? आजीच्या फोटोला हार घालत जा अरे सांगितलं बघ, होतं. मी लक्षात ठेवलं होतं. पण विसरलो. हा? आता हातात नाही घेशील का विसरशील? आणि घेऊन ये का विसरशील? मंडळी, कित्येक युग उलटून गेली तरी दोन पिढ्यांमधील तणाव हा विषय आजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. दोन भिन्न पिढ्या म्हटल्या की विचारांमध्ये तफावत असणारच, पण योग्य संवाद साधून आपण ही तफावत कमी नक्कीच करू शकतो. आणि नेमक्या याच विषयावर भाष्य करतं आजचं हे नाटक. नवनीत प्रोडक्शन्स निर्मित, रूपकथा प्रकाशित, राहुल पेठे आणि नितीन भालचंद्र नाईक यांचं, शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित 2 अंकी मराठी नाटक नकळत सारे घडले. नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. पुढे जाण्या अगोदर एक नम्र विनंती, आमच्या चॅनलला अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तसंच हा व्हिडिओ आणि हे नाटक तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा. माझं म्हणणं फक्त इतकं आहे की जसं माझ्याशी, मोनिकाशी सगळं मोकळेपणाने बोलतोस ना तू, तसं घरच्यांशी बोल. अरे काय होईल, फार फार काय होईल? प्रलय पाहिलाय का कधी? प्रलय. माणसाला आई बाप निवडायचा चॉईस नसतो ना, हा खरा प्रॉब्लेम आहे निरांनी. अरे राहुल, एकुलता एक मुलगा आहेस तू, त्यात हुशार आहेस. अपेक्षा जास्त असणारच तुझ्याकडून. नाहीतर आपल्या मुलाला नाटकात बक्षीस मिळत आहे, कोणाला नाही आवडणार? माझ्या बाबांना. मंडळी, मला कल्पना आहे तुमच्यापैकी काही चोखंदळ प्रेक्षकांनी हे ओळखलं असणार की काही वर्षांपूर्वी विक्रम गोखले, स्वाती चिटणीस, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि शर्वरी पाटणकर अशा जबरदस्त स्टारकास्ट मध्ये हे नाटक रंगभूमीवर आलं होतं, गाजलं होतं. विक्रम गोखले यांनी साकारलेले बटू मामा तर कित्येकांच्या आजही लक्षात असतील. हे नाटक आजच्या पिढीला अनुभवता येणं आणि तेही त्याच ताकदीच्या कलाकारांच्या संचात म्हणजे निव्वळ दुग्ध शर्करा योग. होय मंडळी, रिमेक बनत असतात पण नेहमी ते आपल्याला आवडतातच असं नाही. पण नकळत सारे घडले नाटकाचं हे पुनरुज्जीवन अगदी तोडीस तोड आहे. वाटलंच तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघा. मी आज हे नाटक खूप वर्षानंतर पाहिलं. ओरिजिनली जे नाटक विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस यांनी केलं होतं, हेही नाटक मी पाहिलेलं आहे. परंतु त्या नाटकापेक्षा ह्या नाटकातला अभिनय आणि संवाद अधिक दर्जेदार आहेत. संवाद तेच आहेत, पण अभिनय अधिक दर्जेदार आहे आणि नाटक मला अधिक प्रभावी वाटलं. सगळ्यांनी हे नाटक जरूर बघावं, इतकं चांगलं नाटक आहे. नाटक फारच सुंदर आहे. सगळ्यांची कामं अत्यंत छान झालेली आहेत आणि विषयही खूप सुंदर आहे, त्यामुळे तो मनाला एकदम भावतो. बरेच दिवसांनी अतिशय चांगली भाषा असलेले सुंदर अभिनय, अगदी विशेषतः दुसऱ्या अंकामधला जर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी यावं आणि खूप छान आनंद इंगळे यांची ॲक्टिंग. मुख्य बरेच दिवसांनी काहीतरी चाळटळपणा, फालतुगिरी नसलेलं नाटक आणि खूप चांगली भाषा असलेलं नाटक मिळालं, त्याबद्दल अगदी मनपूर्वक आभार. मंडळी, सगळ्यात आधी शेखर ढवळीकर म्हणजेच या नाटकाचे लेखक यांचं भरभरून कौतुक करावं असं वाटतंय. या नाटकाच्या विषयाला मरण नाही. कित्येक युग चालत आलेला दोन भिन्न पिढ्यांमधील तणाव हा तसा क्लिष्ट वाटणारा विषय या लेखकाने इतक्या स्वाभाविकपणे आणि इतक्या सहज हाताळलाय की प्रेक्षक पहिल्या काही मिनिटातच नाटकाशी जोडले जातात. नकळत अंतर पडत गेलेलं कुठलंही नातं कसं एका ट्रॅकवर आणता येईल ह्याचं हसत खेळत केलेलं विश्लेषण म्हणजे हे नाटक. मला एक साधी गोष्ट सांग निनके. अंकल, काय? हाऊ मेनी टाइम्स एम आय सपोज टू टेल यू माझं खरं नाव मोनिका आहे, मोनिका, नॉट मेनका. मुद्दा तो आहे का आता? मुद्दा खर्चाचा आहे. यांनी त्या नाटकात थोबडाला रंग लावून काहीतरी ते नाटक केलं. जसं बक्षीस मिळालं तर मुलं म्हणायला लागली पार्टी पाहिजे म्हणून. मग अंकल, ही मस्ट सेलिब्रेट. अहो, ऍक्टिंगचं फर्स्ट प्राइज आणि तेही करिश्मा कपूरच्या हस्ते. आणि 200 रुपयाचं. सगळ्यात आधी बटू मामा साकारणारे आनंद निगळे सर. ओहो हो सर, क्या बात है. उत्कृष्ट अभिनय, कमाल देहबोली, अचूक संवाद फेक आणि समर्पक पॉजेस. तर काय, कोण तुझे शिक्षण महर्षी, शिक्षण व्यास जे कोणी असतील त्यांना सांगायचं, तुमच्यासारख्या चोरांची धन करण्यासाठी आमच्याच जमिनी कोर्ट कचऱ्या करून आम्ही सोडवून नाही घेतल्या म्हणावं. मी माझी जागा देणार नाही, कितीही विनंती करू दे. मला मोह आवरला नाही. मी आनंद सरांना विचारलंच, त्यांनी ओरिजिनल नाटक बघितलं होतं का.
अर्थातच मी ओरिजिनल नाटक बघितलं होतं जेव्हा 2000 साली नाटक आलं होतं, तेव्हा त्याच्या पहिल्या 10 प्रयोगांपैकीच मी प्रयोग बघितला होता. त्यामुळे तसं माझ्या मनामध्ये स्मृती 24 वर्षापूर्वीचीच होती या नाटकाची. तेव्हाही ते मला प्रचंड आवडलं होतं आणि विक्रम काका अप्रतिम काम करायचे, त्याच्यात काही प्रश्नच येत नाही. पण त्यानंतर मात्र आपल्याला जसं विस्मृतीत जातं तसंच होतं ते. आणि हे नाटक करायचं जेव्हा ठरलं तेव्हा आमच्या दिग्दर्शकांनी विजय केंकरे मला सांगितलं की यूट्यूबवर अजिबात बघू नकोस, आपल्याला तसं करायचं नाही, आपण तुला जे करता येईल तसंच काम करूया. सो कुठलंही इम्प्रेशन आपल्याला नको आहे त्याच्यामध्ये. सो मी आत्तापर्यंत यूट्यूबवर जे काही ते नाटक आहे शूट केलेलं ते मी आत्तापर्यंत पाहिलेलं नाही. आणि ते मला असं वाटतं की त्यांनी हेल्प झालं, काम करताना मला खूप मदत मिळाली. कारण मग माझ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये काही शोधता येतं आहे का किंवा काही करता येतं आहे का, असा फरक त्याच्यामध्ये पडला. आणि नाटक मला हे करायचंच होतं कारण अलीकडे इतकी छान भाषा, इतकं सकस मूल्य असलेलं नाटक तुम्हाला करायला मिळणं तुमचं नशीब आहे. 2 पिढ्यांच्या संघर्षाचं नाटक आहे, त्यामुळे विषय हा काही जुना होऊ शकत नाही. पिढ्यांमधला संघर्ष हा कायमच ताजा असलेला विषय आहे आणि तो फक्त कशावरनं संघर्ष एवढ्याच गोष्टी बदलत जातात. आणि बटू मामा ही जी भूमिका आहे त्याच्यातली ती मी करतो आहे. अर्थातच त्याचा भाचा आहे जो त्याच्याकडे राहतो आहे आणि त्या दोघांमधला कॉन्फ्लिक्ट जो आहे ते संपूर्ण नाटक आहे. आणि अर्थातच त्याच्यामध्ये मिरांनी नावाचं जे कॅरेक्टर आहे जे डॉक्टर श्वेता पेंडसे करत आहेत, ती त्यांच्याकडे येते आणि ती काउन्सिलर आहे. आणि त्यानंतर ती दोघांशी बोलायला लागल्यानंतर नाटकात काय काय फरक पडत जातो किंवा व्यक्तिरेखांमध्ये काय काय फरक पडत जातो त्यावरचं बेतलेलं हे संपूर्ण नाटक आहे. आणि बटू मामा ही भूमिका करायला खरंच मजा आली, कारण मी मगाशी म्हणलं तसं की अलीकडे सलग इतका नाट्यानुभव देणारं असं एखादं पात्र मिळालं तर ते करायला खरंच मजा येते. श्वेता अतिशय स्टुडियस ॲक्ट्रेस आहे, अतिशय मन लावून अभ्यासपूर्वक भूमिका करते आणि जे मला खूप महत्त्वाचं वाटतं तिचा कारकिर्दीचा म्हणजे नाटकाच्या कॅरेक्टरचा ग्राफ तिने तालमीमध्ये इतका सुंदर करत गेली ती की ह्याच्यानंतर हे सूर, ह्याच्यानंतर हे सूर, ह्या पद्धतीचं काम करणारं कोणीतरी आजूबाजूला असेल ना तर तुम्हालाही चांगलं काम करायला काय म्हणतात उमेद येते. त्यामुळे फारच छान सहकलाकार आहेत माझे. आमचा मुलगा अतिशय मस्त काम करतो, बिग टॅलेंट. आणि तनिषा सुपर्ब टॅलेंट. मगाशी मी हसत खेळत विश्लेषण असं जे म्हटलं ते या नाटकात ज्या करतात त्या डॉक्टर श्वेता पेंडसे. माझ्यासाठी डॉक्टर श्वेता पेंडसे यांनी साकारलेली ही त्यांची आजवरची सर्वोत्तम भूमिका आहे. भाषेवरची पकड, आवाजातील चढ उतार आणि त्यांचा गोड आवाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. नाटकातील काही दृश्य थोडी लांब असली तरी त्यांच्या अभिनयामुळे ती कुठे शब्दबंबाळ किंवा बोरिंग वाटत नाहीत. जेव्हा हे नाटक आलं होतं 2002 साली, तेव्हा मी पाहिलं होतं. या नाटकाचे 2 प्रयोग मी पाहिले होते. तेव्हा नागपूरला मुंबईची नाटकं यायची आणि आम्ही त्याची वाट बघत असायचो. आणि विक्रम गोखले सर, स्वाती चिटणीस मॅम, ही नावं आमच्यासाठी म्हणजे असं असायचं की बापरे, शिकायचं आहे आता यांच्याकडून. त्याच्यामुळे त्याच्यासाठी राखून पैसे बाजूला ठेवलेले असायचे. आणि तेव्हा मी 2 प्रयोग पाहिले होते या नाटकाचे. प्रयोग मनात रुजला होता तो तेव्हाच. आणि विक्रम काकांचं काम म्हणजे बापरे, परिपाठ अभिनयाचा. तर पण तेवढंच तेव्हाचे जे इम्प्रेशन्स माझ्या डोक्यात होते तेच इम्प्रेशन्स. नंतर मी बघितलं नाही, ते यूट्यूबवर होतं, आलं होतं सजेशन्समध्ये, पण मी कधीच बघितलं नाही. एकतर नाटक व्हिडिओमध्ये बघायची इच्छा नव्हती, ते एक कारण. आणि जेव्हा हे नाटक करायचं ठरलं तेव्हा तर कटाक्षाने टाळलं आम्ही सगळ्यांनीच, चौघांनी, की आता हे बघायचं नाही आहे अजिबात. कारण नाही म्हटलं तरी कुठेतरी मग काहीतरी राहून जातं. मुळात दिग्दर्शक विजय केंकरे यांनीच या नाटकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं ठरवलं होतं. हे त्यांनी पहिल्यांदा आम्ही जेव्हा भेटलो नाटकासाठी तेव्हाच त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे जर दिग्दर्शकाचाच दृष्टिकोन पूर्णतः नव्याने या नाटकाला मिळणार आहे तर आम्ही कशाला जुनं काहीतरी जाऊन बघावं आधीचं, ते पण एक कारण होतं. आणि मुद्दामच टाळलं की चला कोरीपाटी बनून जाऊया आणि नव्याने भूमिकेकडे बघूया. खूप महत्त्वाचं नाटक आहे रंगभूमीवरचं. लेखक शेखर ढवळीकर यांनी हे अत्यंत उत्कृष्ट लेखन आहे त्यांचं. त्यांनी जो मुद्दा याच्यात हाताळला आहे, जो पेज हाताळला आहे नव्या पिढीच्या समोरचा, जुन्या पिढीच्या समोरचा, तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर त्यांनी केलेलं भाष्य कुठेही ते उपदेशपर होऊ न देता इतक्या छान पद्धतीने त्यांनी याच्यात मांडलं आहे की प्रत्येकजण काही ना काही घेऊन जातं याच्यातून.
आम्ही चौघंही जण या नाटकातून खूप काही शिकलो असू, फक्त आमच्याच भूमिकेतून नाही, बाकीच्या भूमिकांमधून सुद्धा. एकतर दृष्टिकोन, कुठल्याही पेचाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निश्चितच बदलतो. तेंडुलकर म्हणायचे की नाटक आपली समजूत वाढवतं. ते खरंच जाणवतं या नाटकातून, कारण कुठेतरी समृद्ध झाल्यासारखं वाटतं. आपोआप आपला जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेसाठी जो अभ्यास केला जातो तो व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्याला कुठेतरी बदलवत असतो आतवर, हे जाणवतं. तर या नाटकाने तर मला खूप दिलं आहे. समुपदेशकाची भूमिका आहे, खूप संयत भूमिका आहे, समजून घेण्याचीच भूमिका आहे. त्यामुळे आजकाल जे कुठेतरी आपल्याकडून हरवतं आहे, लिसनिंग हरवलं आहे. आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही, आपण त्यावर काहीतरी रिॲक्ट करण्यासाठी ऐकतो. तर ते समजून घेण्यासाठी ऐकणं या नाटकाच्या निमित्ताने वाढलं आहे आणि मला असं वाटतं तेच येणाऱ्या प्रेक्षकालासुद्धा कुठेतरी जाणवेल आणि तो बदल हळूहळू होईल, टप्प्याटप्प्याने होईल, पण होईल असं वाटतं आहे. मी पहिल्यांदाच काम करते आनंददादाबरोबर. माझ्याही बाबतीत तसंच आहे. या भूमिकेचा हेच खूप मॅच्युअर्ड आहे, स्थायी भावच खूप मॅच्युअर्ड आहे. मी नाही आहे तेवढी मॅच्युअर्ड समुपदेशक वगैरे, अरे बापरे. पण आनंददादाबरोबर काम करताना मजा येते. एकतर ते ट्रान्सफॉर्मेशन आम्ही रोज, म्हणजे तालमीपासून प्रयोगापर्यंत रोज बघतो आहे की ग्रीन रूममधला दादा किंवा तालमीतला आनंददादा आणि स्टेजवर तो बटू मामा झाल्यावर जे काय करतो, इट्स अ कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. आणि खूप मजा येते काम करताना. एक छान खेळीमेळीचं वातावरण असतं. तो खूप कोऑपरेटिव्ह आहे, खूप अभ्यासू नट आहे, खूप सिनियर आहे, पण त्याच्या सिनियरिटीचं कधीच तो दडपण येऊ देत नाही, ही खूप मोठी गोष्ट. स्टेजवर सुद्धा तो करू देतो आम्हाला प्रत्येकाला. प्रशांत, तनिषा, त्यांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे, त्याच्यामुळे मला कळतं आहे की तो किती यांना सांभाळून घेतो आहे, धरून चालतो आहे. असं करा रे, असं करू नका रे, हे छान होतं आहे. वेळोवेळी जे एक मोटिवेशन हवं असतं आपल्याला किंवा रिइन्फोर्समेंट हवी असते पॉझिटिव्ह, ती पण त्याच्याकडून मिळते. सो खूप शिकण्यासारखं आहे आणि हे कुठेही कुठलाही आविर्भाव न ठेवता तो करत असतो. तर त्याच्यामुळे खूप जास्त मजा येते. काँग्रॅट्स यार. भाई तुम तो एकदम छुपे रुस्तम निकले. काही पत्ताच लागू दिला नाही सिनेमाचा. मोनिका, आपण काय करूया, आपण आताच त्याचा ऑटोग्राफ घेऊन घेऊ, नाही का? नंतर आपण कुठे त्या गर्दीत जाणार, राहुलला शोधणार. Yes. राहुल, आम्हाला ऑटोग्राफ अरे, दे नाही. please. आणि ऐक, ईशान खान नावाने दे हं? काय ईशान काय ईशान. आय एम सॉरी. चलतंय यार. अरे तुझं शूटिंग झालं, म्हटलं चला विचारूया शूटिंग काय कसं झालं shooting? काय? कसलं शूटिंग? या घरात शूटिंगचं काही बोलणं शक्य आहे का? मिरांडी, तुला तर कल्पना आहे ना सगळी. म्हणूनच म्हटलं होतं घरच्यांशी नीट बोल. अरे आपण त्यांना सगळं नीट सांगितलं ना, म्हणजे त्यांनाही फसवल्याचा फील येत नाही. आनंद निंगळे आणि डॉक्टर श्वेता पेंडसे यांच्यामधलं अफलातून टायमिंग आणि त्यांचा तडफदार अभिनय याच्यामुळे प्रेक्षक नाटकात हरवून जातात. या दोन मातब्बर कलाकारांना अतिशय परफेक्ट साथ मिळालेली आहे प्रशांत केणी आणि तनिषा वर्दे या दोन गुणी कलाकारांची. ए मोनिका, ते गाण्याच्या निमित्तानं तुझं कधीतरी नाव येतं ना ग पेपरात. तुझे आजोबा काय करतात? सांगितलं होतंस ना तू, काय करतात आजोबा पेपरात? नाव कातड कापून ठेवतात की नाही? फक्त नाव आलं तरी माझे फोटो आले ना पेपरात. मी या माणसाला सांगितलं, हा मला काय म्हणाला माहितीये का? बर चिरंजीव, फोटो आलेत का पेपरात? छान. पण त्याने होणार काय? नाही म्हणजे रद्दीला भाव जास्त येणार आहे का वजन जास्त भरणार आहे रे बाबा रद्दीचं? एकेकाळी अनिकेत विश्वासराव आणि जितेंद्र जोशी यांनी गाजवलेली ही भूमिका प्रशांत केणी अतिशय सहज साकारतो. तसंच तनिषा वर्दे या अभिनेत्रीनेही तिची व्यक्तिरेखा अतिशय समर्पकरित्या साकारलेली आहे. अशा प्रकारे मेनस्ट्रीममध्ये माझं हे पहिलंच नाटक आहे, व्यावसायिक नाटक. आणि आनंद निंगळे त्यांचं काम मी बघत आलो आहे, आनंद सरांचं. श्वेता मॅमचं मी 38 कृष्णविला पाहिलं होतं जेव्हा मी आलो होतो ऑडिशनला. त्याच्या आधी 1 महिना 2 महिना आधी मी 38 कृष्णविला पाहिलं होतं. त्यामुळे मला त्यांचंही काम, म्हणजे रायटिंग आणि त्यांची ॲक्टिंग दोन्ही खूप आवडलं होतं. आणि मला खूप दडपण आलं होतं, म्हटलं एवढी मोठी माणसं आहेत आणि यांच्यासोबत काम करायचं आहे, मला जमेल नाही जमेल. पण त्यांनी खूपच कम्फर्टेबल करून घेतलं मला तनिषाला. आम्ही दोघंही त्या दृष्टीने नवीनच आहोत, आमचं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. सो खूप कम्फर्टेबल केलं आम्हाला. आणि ते खूपच गोड आहेत दोघंही. ॲक्टर म्हणून तर छान आहेतच दोघंही, त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे. पण माणूस म्हणूनही कसं ट्रीट केलं पाहिजे आपल्या को आर्टिस्टना, कसं कम्फर्टेबल करून घेता आलं पाहिजे, हे सगळं त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि अजूनही शिकतोय. सर म्हणायचं तर काय, सर खूपच मस्त आहेत. आम्ही जेव्हा इंटरकॉलेजिएट कॉम्पिटिशन करायचो तेव्हा
बऱ्याचदा माझी एकांकिका असायची. उकळी म्हणून एकांकिका केलेली, ठसका म्हणून केलेली. सो त्याला ते परीक्षक होते आणि मला सांगायला खूप आनंद होते, की मला दोन्हीला सरांनी बऱ्याच ठिकाणी फर्स्ट प्राईज दिलं होतं. त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं, की सरांसोबत कधी काम करणार, कधी काम करणार आणि ती संधी आली. मला काम करायला मिळालं आणि सर खूपच मस्त आहेत. एवढ्या 100च्या वर नाटकांचा अनुभव आहे. पण तरीही ती व्यक्ती आम्हाला विचारते, की तुम्हाला कसं काय वाटतंय? कारण तुमचं मतसुद्धा महत्त्वाचं आहे. मी सांगतोय, मीच म्हणतोय म्हणून पटायला हवं असं नाही. तुम्ही सांगा, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगा. प्रत्येक डायलॉग बाबतीत, प्रत्येक सीन बाबतीत ते आमचंही पॉइंट ऑफ व्ह्यू घेतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तर आमचा एक्सपिरियन्स काहीच नाही आहे. मग तरीही ते विचारतात. एवढं डाऊन टू अर्थ असणं, एवढं सक्सेस मिळाल्यानंतरसुद्धा, सर लव्ह यू. म्हणजे त्यांच्यासोबत काम करणं ही ट्रीट आहे आणि प्रत्येक ॲक्टरने ती अनुभवावी. खूप खूप छान वाटतंय. पहिलंच व्यावसायिक नाटक आहे. आधी प्रायोगिक नाटकं करत होते, पण पहिलंच व्यावसायिक नाटक आणि त्यात विजय केंकरे सरांचं दिग्दर्शन आहे, आनंद दादा आहे, श्वेताताई आहे. खूप खूप छान वाटतंय. खूप शिकायला मिळतंय आणि ॲज अन ॲक्टर ही खूप खूप चांगली अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी. त्यामुळे खूप ब्लेस्ड वाटतंय. मी या नाटकात मोनिकाची भूमिका साकारते. मोनिका ही राहुलची खूप जवळची मैत्रीण आहे. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ती त्यांच्याच घरातली एक झाली आहे आणि आपल्याला आयुष्यात काही खरे मित्र लागतात. त्यातली ती त्याची तशी मैत्रीण आहे, जी त्याला खरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करते आणि MBA परस्यू करणारी आणि नाटक मॅनेज करणारी अशी वेल बॅलन्स्ड मुलगी आहे ती. आणि जेव्हा तिला वाटतं की नाही, आपल्या मित्राच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स जाणवत आहेत, तेव्हा ती तिच्या वहिनीला मिराजनीला बोलवून घेते आणि त्याच्या बाजूनी उभी राहून त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नाटकाचा दिग्दर्शन अतिशय सुंदररित्या आणि आजच्या पिढीला लक्षात ठेवून केलेलं आहे. पूर्वीचं नाटकही त्यांनीच दिग्दर्शित केलं होतं. म्हणजे या नाटकाचं लेखन अतिशय मौल्यवान आहे. त्यामुळे या नाटकाचा शब्द आजच्या पिढीपर्यंत योग्यरित्या आणि समर्पकरित्या पोहोचवणं ही या नाटकाच्या दिग्दर्शकाची, कलाकारांची जबाबदारी होती. आणि या दिग्दर्शकांनी म्हणजेच विजय केंकरे सरांनी आणि नाटकाच्या संपूर्ण टीमने ती जबाबदारी अक्षरशः खांद्यावर पेलवलेली आहे आणि समर्पकरित्या पार पाडलेली आहे, असं मला म्हणावं लागेल. त्या शूटिंगच्या प्रकारानंतर लगेचच काउन्सिलिंगला सुरुवात व्हायला हवी होती. जाणारा प्रत्येक दिवस नवनवीन प्रॉब्लेम निर्माण करणारा ठरणार आहे मिस्टर नेने. हे बघा बाई, मला फक्त त्याच्या MBA ची चिंता आहे. रेडीमेड कपड्यासारखं करिअर सुद्धा रेडीमेड तयार आहे त्याच्यासाठी. तिकडे बापाने नोकरी बघून ठेवली या पोरासाठी आणि हे पोरांचे चालले हे धंदे. नाटकाच्या तांत्रिक बाजूबद्दल बोलायचं झालं तर नाटकाचं संगीत अशोक पत्की यांनी केलेलं आहे. नाटकाची प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. तर नाटकाचं नेपथ्य राजन भिसे यांनी केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर नाटकाची तांत्रिक बाजू ही तितकीच भक्कम आहे. मंडळी, मी तुम्हाला कळकळीची विनंती करेन की हे नाटक चुकवू नका. हे नाटक ही आपल्या आजच्या काळाची गरज आहे. खरं तर बदलत्या प्रत्येक काळाची गरज आहे. हे दर्जेदार आणि अजरामर नाटक आजच्या पिढीपर्यंत पोहोचतंय याचा मला प्रचंड आनंद होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षकही या नाटकाला तितकंच भरभरून प्रेम देत आहेत. एक सुरुवातीला जे एक पकड घेत गेलं नाटक, म्हणजे मला पूर्वार्ध तर आवडलाच, पण पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध जो होता आणि त्याच्यामध्ये जी त्यांनी उकल केली सगळ्या गोष्टींची, की बटूनाना कसं वाटलं मामाला आणि त्याच्या मनात काय आहे, म्हणजे कणखर वाघासारखी डरखारी मारणारा माणूस आतमध्ये किती मऊ आणि किती असा हे आहे मनाने एकदम सॉफ्ट, ते लक्षात आलं. कामं सगळ्यांनी उत्तम केली आहेत आणि मतितार्थ खूप छान आहे नाटकाचा आणि सगळ्यांनी आवर्जून बघावं, सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा असं नाटक आहे. आणि खूप वेगवेगळी वळणं घेत आपल्याला एक छान कलाकृती बघण्याचा एक आनंद मिळतो. आनंद देगणे यांच्या अभिनयाविषयी सांगायचं तर नेहमी त्यांचा बाज असा हसवणारा असतो. तर या नाटकातला त्यांचा एकूणच भूमिकेचा बाज फार वेगळा आहे आणि तो त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने वठवलेला आहे. पेंडसे मॅडमचं सुद्धा काम अप्रतिम आहे. एक काउन्सिलरचं काम आहे त्यांचं आणि सगळ्यांचीच कामं म्हणजे आहेत पात्र थोडीच, पण त्यांच्या वाट्याला आलेली कामं अत्यंत उत्तम झाली आहेत आणि संहिता अत्यंत चांगली असल्यामुळे नाटकात शेवटपर्यंत रंगत कायम राहिलेली आहे. आणि अनेक ठिकाणी असेही प्रसंग आहेत जे तुम्हाला भावूक करतात. नाटक अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला सर्वांना फार आवडलं. पूर्ण फॅमिलीने एकत्र येऊन बघण्यासारखं हे नाटक आहे.
सर्वांची कामं फार सुंदर आहेत. सहज म्हणून नाटकाला आलेले, पण नाव बघितलं आणि बघावंसं वाटलं. पण खरंच छान विषय हाताळलेला आहे. कौटुंबिक विषय आहे. प्रत्येकाने आपापल्या कुटुंबासोबत बघण्यासारखं आहे नाटक. सकाळी येऊन कॉर्नरची खुर्ची मिळाली तरी पण नाटकाचा आस्वाद एकदम सुंदर होता. आम्ही सगळ्या आर्टिस्टला ओळखतो तरी पण पुष्कळ म्हणजे आम्हाला अजिबात कंटाळा येत नसता. नाटक सुंदर प्रेझेंट झालं. विषय अगदी आता नवीन ह्याच्यावर घेतलेला आहे आणि आनंद इंगळे आणि बाकी सर्व कलाकारांची कामं अतिशय सुंदर झाली आहेत आणि प्रत्येकाने आवर्जून हे नाटक पाहावं असं मला वाटतं. विषय आवडला अतिशय. म्हणजे पूर्वी पण हे नाटक होतं असं कळलं, पण ते आजच्या काळाला पण धरून तो विषय आहे आणि एकही मिनिट कंटाळा आला नाही नाटक बघताना. अगदी पकडून ठेवणारं नाटक आहे. सुंदर कामं सगळ्यांची सुंदर. आनंद इंगळे, डॉक्टर श्वेता पेंडसे एक नंबर. नाटक तर छानच होतं आणि त्याच्यामध्ये जास्त इंगळे आहेत त्यांचं पण बोलणं वगैरे छान होतं आणि घरगुती असल्यासारखे आपल्या घरातली स्टोरी असल्यासारखं होतं. तर मंडळी, हा होता नकळत सारे घडले नाटकाबद्दलचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा. तसंच हे नाटक तुम्हाला कसं वाटलं हेही आम्हाला कळवा. या नाटकाबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही रंगभूमी.com या आमच्या वेबसाईटवरही नोंदवू शकता, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसंच आमच्या चॅनलला अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. घेऊ का परत?